इकडे देवगिरी बंगल्यावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। गटनेता निवडी आधी देवगिरी बंगल्यावर आता बैठक आहे आणि तटकरे, पटेल, भुजबळ, मुश्रीफ या बैठकीसाठी सध्या उपस्थित आहेत। राष्ट्रवादीतले सध्याचे सगळ्यात महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी सध्या उपस्थित आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीनंतर सर्व नेते हे विधान भवनात जाणार असल्याचं कळते। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया तपशील। सीमा, काय नेमकी तुझ्याकडे सध्या या संदर्भातले तपशील आहेत देवगिरीवरून? नक्कीच अनुपमा, कालपासून आपल्याला मुंबईमध्ये घडामोडींना वेग आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तत्पूर्वी बैठकांचं सत्र आणि चर्चा या सकाळपासून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक झाली। त्या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर हे दोन्ही नेते काही तासाभरापूर्वी देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले होते आणि मागील तासाभरापासून सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत। खरं तर विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 2 वाजता पार पडणार आहे विधानभवनामध्ये सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड होईल आणि त्यानंतर शपथविधीसाठी पुढचा कार्यक्रम जो आहे तो आखण्यात आलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर देवगिरी निवासस्थानी आपल्याला हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो काही वेळापूर्वीच हसन मुश्रीफ हे देवगिरीवरती दाखल झालेले होते आणि आता छगन भुजबळ देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार हे महत्त्वाचे नेते सध्या देवगिरीवरती आहेत आणि विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडण्यापूर्वीच या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सध्या देवगिरीवरती चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। एका पाठोपाठ एक आता महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल होत आहेत, सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत। खरं तर सुरुवातीपासून म्हणजे सकाळपासून एक दुसरा जो सूर महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे विलिनीकरणाची। शरदचंद्र पवार पक्षाकडनं जे महत्त्वाचे नेते आहेत ते विलिनीकरणावरती भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवारांची अंतिम इच्छा विलिनीकरणाची होती, त्यांना पक्ष एकत्रित आणायचं होतं, त्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील होते, त्यांची अंतिम इच्छा असल्याचं ते वारंवार सांगतायत। तर दुसरीकडे याही विषयावरती आज या बैठकीमध्ये चर्चा होणं हे अपेक्षित आहे आणि तशी शक्यता सध्या वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री पदासोबतच अध्यक्षपदाचा सुद्धा मुद्दा सध्या चर्चेत आहे। सगळ्यांची अशी इच्छा आहे की उपमुख्यमंत्री पद ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले जाते अगदी तशाच प्रकारे त्यांच्याकडे पक्षाची सुद्धा धुराही दिली पाहिजेत आणि त्याच पद्धतीचा पक्षांतर्गत सूर आहे आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा असल्यामुळे याही विषयावरती या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची सध्याची माहिती आहे। काही वेळामध्ये हे सगळे नेते विधान भवनाच्या दिशेने निघतील, मात्र तत्पूर्वी काय नक्की चर्चा होते आणि काय नक्की या चर्चेच्या बैठकीतून बाहेर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सीमा, जरूर लक्ष ठेवून राहा कारण ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। राजकीय वळण नेमकं काय आता पुढे मिळणार आहे या बैठकीमधून समजणार आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले की अध्यक्षपद हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या दृष्टीनं आणि एकंदरीतच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना नेमक्या या सगळ्या ज्या घडामोडी आहेत हे आपल्याला पाहायच्या। तुर्तास धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।